तुम्हाला मला काहीतरी सांगायचं होतं ना, बोला ना मग. अनुने बांधली डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी. मी संसार माझे रेकिते या मालिकेमध्ये अनुप्रियाला जेकेने बोलवलं आहे एका मीटिंग साठी आणि त्या मीटिंग मध्ये अनुप्रियाला जेकेने अविनाश आणि शनायाच्या नात्याबद्दल सांगितलं. त्याचं असं म्हणणं आहे की शनाया आणि अविनाशचं नातं मैत्रीच्या अलीकडचं आहे. पण जेव्हा अनुप्रिया त्याला विचारते कशावरून वाटलं तुम्हाला असं, तर जेके म्हणतो की त्या दोघांच्या वागण्यामुळे, कारण की त्यांचं वागणं गरजेपेक्षा जास्त मोकळं आहे आणि शनाया तुम्हाला भेटल्यापासून पाटकरांना खूप फेवर करते. तिने त्याला गाडी दिली, काम दिलं, हे सर्व फेवर मुळेच होत आहे. एवढेच नाही तर आमचं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच शनाया घर सोडून कुठेतरी एक आठवडा राहिली आहे. ती खरं तर माणूसगाणी आहे आणि तरी तुमच्याकडे येऊन राहिली. सर, कशावरून वाटलं तुम्हाला असं? त्या दोघांच्या वागण्यावरून. दोघांचं वागणं गरजेपेक्षा जास्त मोकळं आहे. आणि शनाया तुम्हाला भेटल्यापासून पाटकरांना खूप फेवर करते. पण हे सर्व ऐकून सुद्धा अनुप्रिया जेकेला हेच म्हणते की शनाया आमची चांगली मैत्रीण आहे, खूप खास मैत्रीण आहे. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि तेव्हापासून आम्ही एकामेकांना ओळखतो आणि त्यामुळेच ती हे सर्व करते, कारण की ओळख आधीपासून आहे. तिथेच जेके तिला हे सुद्धा सांगतो की ऑफिस मध्ये या सर्व गोष्टीची सुद्धा चर्चा होते. आता बघायचे आहे की आंधळ्या प्रेमाची पट्टी काढेल का अनुप्रिया, हे पाहण्यासाठी तुम्हाला मी संसार माझे रेकिते ही मालिका पाहावी लागेल. आणि अजून अशी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्कर रिजनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.